नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आणि या निकालामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण असे विजय ज्यांनी मिळवले, तर त्या विजेत्या नगरसेवकांचं आपण मुलाखती घेतोय. त्या विजयाबद्दल त्यांना काय वाटतंय, आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं ते सामोरं जाणार आहेत महापालिकेमध्ये आणि नेमकं त्यांचं विकासाचं विजन काय जे त्यांनी आश्वासनं लोकांना दिली होती. आता खरं तर निवडून दिल्यामुळं आता त्यांची जबाबदारी असणार आहे की आता ते कशा पद्धतीनं पूर्ण करतायत. मात्र या सगळ्या अनुभवी अशा नगरसेवकांमध्ये काही फ्रेश चेहरे, काही तरुण यंग अशा पद्धतीचे जनरेशनचे प्रतिनिधित्व करणारे अनेक जण निवडून आलेले आहेत. यापैकीच एक प्रभाग क्रमांक 7मधून अंजली ओरसे या निवडून आलेल्या आहेत. त्यांचं वय अवघं 24 वर्षांचं आहे आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. नेमकं काय वाटतं त्यांना त्यांच्याबद्दल ते जाणून घेऊयात. आणि राष्ट्रवादीकडनं सगळ्यात यंग अशा त्या प्रतिनिधी आहेत. स्वागत आहे आणि अभिनंदन तुमचं. काय आहे तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? म्हणजे 24 आहे आणि पालिकेमध्ये तुम्ही आता तुमच्या भागाचं प्रतिनिधित्व करणार. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू माझ्या जनतांना की त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली आणि मी इथपर्यंत पोचले आणि नगरसेविका मी झाली आहे त्यांच्या थ्रू. आणि मी इतक्या यंग ह्याच्यात आहे तर त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला हीच खूप मोठी गोष्ट आहे. आणि जे आपल्या भागात विकास कामं करायची आहेत तेच मी महानगरपालिकेत मुद्दे वगैरे सगळे मांडणार आहे. बरं, आता तुमच्या घरामध्ये राजकारण पहिल्यापासून आहे, तर राजकारणात येण्याची तुमची इच्छा होती की घरच्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही पॉलिटिक्समध्ये आला? नाही, राजकारणात येण्याची माझीच इच्छा होती. जर माझी इच्छा नसती तर मी समाजसेवा केलंच नसतं इतक्या वर्षापासून आणि मी ह्या क्षेत्रात उतरलेही नसते. माझं एज्युकेशन कंप्लीट करत बसले असते. एज्युकेशन काय झालं? माझं एज्युकेशन MBA झालं बँकिंग आणि फायनान्समध्ये फर्स्ट इयर. सो मी थोडा पॉज घेतला कारण की आपले इलेक्शन वगैरे सगळे निवडणुका जाहीर झाले होते. पण आता एज्युकेशन ज्या पद्धतीचं घेते त्याचं आणि राजकारणाचा तसा खूप असा वेगळा डिफरन्स तर आहे. पण जसं आता तुम्हीच मला प्रश्न म्हणजे सांगितलं की आम्ही राजकीय क्षेत्रात ऑलरेडी आहोत. माझे वडील आहेत माझी नगरसेवक. सो त्यांनी पण मला खूप मार्गदर्शन केलं आहे या गोष्टीत आणि त्यांच्याकडून खूप शिकायला भेटलं आहे. त्यांच्या माध्यमातून जे त्यांनी आपल्या प्रभागात विकास कामं केली आहेत ती आम्ही बघितलं आहे आणि असंच तो आता वसा आणि वारसा मी पुढे चालवणार. आता आम्ही तुझ्या प्रचार रॅली पण पाहिल्या, लोकांमध्ये जात होतेस तू, लोकांशी संवाद साधत होते. तुमच्या भागामध्ये अनेक बेसिक गरजा म्हणजे खरं तर ॲक्च्युली दोन्ही प्रकारचा तुमच्यामध्ये मतदार आहेत. हाय प्रोफाईल मतदार पण आहेत आणि वस्ती विभाग पण आहे. तर ज्यावेळेस म्हणजे ह्या दोन्हीचा एक समन्वय कसा साधला हा एक बेसिक प्रश्न आहे. आणि बेसिक समस्या मी जे सांगितल्या तसं पाण्यापासून त्या सगळ्याच समस्या, अतिक्रमणापासून सगळ्याच आहे. तर ह्या सगळ्या बेसिक समस्या तुला काय आढळल्या ज्यावेळेस लोकांमध्ये गेली? आता माझा जसा प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 7 गोखलेनगर वाकडेवाडी. माझ्या प्रभागात 80% स्लम एरिया आहे आणि 20% सोसायटी आहे. आता जेव्हा मी वस्तीत फिरले त्यांची प्रश्न वेगळे होते आणि जेव्हा मी सोसायटीत फिरले त्यांची प्रश्न वेगळे होते. आणि स्लममध्ये असे प्रश्न होते पाणी, कचरा, ड्रेनेज, मोस्ट कॉमन हेच क्वेश्चन्स होते जे की इतक्या 5 वर्षात झालेली नाही आहेत. आणि सोसायटीच्या ह्याच्यात त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, भटकी कुत्रे किंवा CCTV कॅमेरा, सुशोभीकरण ह्या मेन गोष्टी होत्या आणि ट्रॅफिक हा मेन क्वेश्चन्स होते वेगवेगळ्या ठिकाणी. बरं, आता नगरसेवक आता तू झालीच आहेस. आता जर का लोकांचे जे प्रश्न आहेत जे तू बोलते त्याच्यावरती जर काम करायचा क्रम ठरवायचा झाला आपण, तर तुझा फर्स्ट प्रेफरन्स कुठल्या प्रश्नांना असणार? पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनेज हे 2 महत्त्वाचं असणार आहे. कारण की जितकंही मी भागात फिरली आहे मोस्टली मला हे 2च प्रश्न आढळून आले आहे माझ्यासमोर. कारण की त्यांच्या इथं पाणी आणि ड्रेनेज लाईन हे 2 जे आहेत ते मिक्सअप झालेले आहे जेणेकरून त्यांचा जो पाण्याचा आहे ते ड्रेनेज लाईन थ्रूच त्यांना प्यावं लागतं. आता तू राजकारणात आली आहे पण मोस्टली आता आपण जे जेन झी म्हणतो किंवा एक यंग क्राऊड जो आहे तर तो पॉलिटिशियन्सबद्दल काय खूप चांगले विचार ठेवत नाही. आणि ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, तोडफोडीचं राजकारण सुरू आहे, त्याचा पण एक जनतेला खूप म्हणजे नकारात्मक संदेश गेलेला आहे. जनता वोट करायला बाहेर येत नाही. अशा परिस्थितीमध्ये तू राजकारणामध्ये एंटर होतेस, तर एक यंगस्टर किंवा तरुणांची प्रतिनिधी म्हणून तू या सगळ्याकडे कसं बघते?
फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, यंग जनरेशन खूप इंटरेस्टेड आहे. त्यांना या गोष्टी खूप माहिती असतात, सगळे राजकारणात काय चालू आहे काय नाही. त्यांच्यामुळेच यंग जनरेशन म्हणजे माझ्यासारखी जेनझी लोकांना संधी भेटते या क्षेत्रात काम करायला, जेणेकरून आम्ही पुढे जाऊन आवाज उचलू शकतो आणि या सगळ्या गोष्टी पुढे चालू शकतो. पण एका म्हणजे ज्या पद्धतीनं तुझ्या घरामध्ये राजकारणाचा एक वारसा होता, परंतु जे सर्वसामान्य आहेत ते अशा पद्धतीनं राजकारणामध्ये पुढे जाऊ शकतात का, किंवा त्यांनी कशा पद्धतीनं राजकारणात पुढे जावं? हो, जाऊ शकतात. मोस्टली लोकांना हेच पाहिजे नसतं की त्यांची जी कामं आहेत, त्यांची जी समस्या आहेत ती सोडवणे खूप गरजेचं आहे. त्यांना घेऊन पुढे चालणं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जी लोकं आहेत गोरगरीब, त्यांना म्हणजे काही कामं वगैरे नाही आहेत, त्यांना ते सगळं लावून देणं वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. बरं, तुझ्या ज्या आजवरच्या वाटचालीमध्ये तुझ्या वडिलांचं किंवा तुझ्या कुटुंबियांचं कशा पद्धतीने योगदान आहे, तू त्यांना किती श्रेय देते? माझ्या वडील विनोद अण्णा ओलसे ह्यांचा खूप मोठा माझ्या मागे पाठिंबा आहे. त्यांच्याशिवाय मी आज या क्षेत्रात आलेच नसते. त्यांनी मला जी ऑपॉर्च्युनिटी दिली त्यांना खूप थँक्यू. मला ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या, एक्सपिरियन्स बघायला भेटला आणि हा वारसा आता मी पुढे चालवते. राजकारणात आयडॉल कोण आहे? माझे वडील आणि अजितदादा. अजितदादा का हार्डवर्क करतात म्हणून? हार्डवर्क आणि जे त्यांचं टाईम मॅनेजमेंट जे आहे, सकाळी 5 वाजल्यापासून उठणं, सगळ्या गोष्टी करणं, फॉलोअप घेणं, म्हणजे इतक्या त्यांच्यासमोर प्रश्न असतात आणि जे त्या प्रश्नांना ते टॅकल करतात. हॅट्स ऑफ दादांना, खूप शिकायला भेटतं त्या गोष्टी. आता पहिल्यांदाच तू नगरसेविका होते, चॅलेंजेस काय वाटतात तुला जेव्हा दडपण आलं? काय आलं? चॅलेंजेस काय वाटतात? किंवा आता तर मी झाली आहे, अजून एक्सपिरियन्स मला भेटत जाईल, गोष्टी समोर येत जाईल माझ्या. जसे जसे येईल तसं तसं टॅकल करेल. जनतेला काय सांगशील, ज्याने तुला वोट केलं त्यांना? की खूप खूप थँक्यू. तुमच्यामुळे आज तुमची कन्या इथपर्यंत पोचली आहे आणि तुमची कन्या जे काय प्रश्न आहे ते महानगरपालिकेत नक्की मांडणार आणि ते सगळे पूर्ण होतील. धन्यवाद. तर या होत्या अंजली ओरसे. 24 वर्ष वय आहे आणि त्यांनी सांगितले आपल्या प्रभागाबद्दलचं विजन. आपल्याकडनं त्यांना शुभेच्छा तर आहेतच, परंतु त्यांच्याकडनं अपेक्षा देखील आहेत की त्या प्रभागाचा विकास करतील आणि जे जनतेला त्यांनी आश्वासनं दिलेले आहेत ते त्यांच्याकडनं पूर्ण होतील. तुर्तास इथंच थांबूया. धन्यवाद.